शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। अखेर शेतकरी आनंदाने नाचू लागले। अखेर शेतकऱ्याची प्रतीक्षा संपल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अतिवृष्टीसाठी जवळपास 7,200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। तसेच यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यासाठी तब्बल 3,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। असं टोटल तुम्हाला 1,020 कोटी रुपये हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आज आणि उद्या या 24 तासामध्ये पैशाचं वितरण बँकेच्या खात्यामध्ये होणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। त्यांनी लेखी एक परिपत्रक सुद्धा काढले आणि यामध्ये अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही पावसामुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झाले आणि त्यांना अतिवृष्टीमध्ये कमी पैसे मिळाले किंवा पैसे मिळालेच नाहीत, तर त्यांना अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झाले त्यांचा पंचनामा झाला आहे पण आत्तापर्यंत पैसे आले नाहीत, तर अशा शेतकऱ्यासाठी टोटल 18,000 रुपये या ठिकाणी हेक्टरी आज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। यामध्ये पाहायला गेलं तर आज आणि उद्या अशा 24 तासाच्या आतमध्ये राज्यातील 36च्या 36 सर्व जिल्हे आता शेतकरी बांधवांना पैशाचं वाटप करण्याची ऑर्डर देखील या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सुद्धा दिलेले आहे। आज पाहायला गेलं तर 18 जिल्हे आणि उद्या 18 जिल्हे त्या ठिकाणी 36च्या 36 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना पैशाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। आता शेतकरी बांधवांनी गेले 2 महिने झालं या ठिकाणी खूप वाट बघितली। कोण म्हणत होतं की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना ठामपणे कोणीच सांगत नव्हतं। यावरती आज झालेल्या हिवाळीमध्ये म्हणजे 2 दिवसामध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। आता मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी निर्णय घेत नव्हते, परंतु विरोधकांनी देखील 2 दिवसाच्या पाठीमागं मुद्दा उचलून धरला आणि पाहायला गेलं तर 31,728 कोटी रुपये या ठिकाणी रुपयाचं पॅकेज देखील जाहीर केलं, परंतु शेतकऱ्याच्या हातामध्ये काय गाजर भेटली अशा प्रकारचे विरोधकांनी या ठिकाणी आवाज उठवल्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी अधिकृत जी.आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि लेखी आदेश देखील देऊन टाकलेला आहे। आणि आज 18 जिल्ह्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना पैशाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवाची खऱ्या अर्थाने आज दिवाळी म्हणावं लागेल आणि शेतकऱ्याची लॉटरी देखील लागली म्हणावं लागेल। आणि 18,000 रुपये सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाई, तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे, टोटल तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, असे 20,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। आता शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या आज तुम्हाला बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की तुम्ही दररोज पैसे येत असता सांगता, परंतु आता आमच्या बँकेच्या खात्यावरती अजिबात पैसे येत नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकरी बांधवांना पैसे या ठिकाणी दररोज येत असतात, परंतु काही जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यामध्ये मोजक्या गावामध्ये शेतकरी बांधवांना हे पैसे येत असतात। त्याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये त्या तालुक्यातील काही गावामध्ये सरकारने अतिवृष्टीचे पैसे मोजक्या शेतकऱ्यांना आणि मोजक्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती सोडले होते। त्याचं कारण म्हणजे सरकारने चौकशी शेतकऱ्याची करायला सुरुवात केली आहे। आता बघा याचं कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता काही शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आता पीक विमा अतिवृष्टीचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने आपण शेती नसताना सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आता पीक विमासुद्धा नोंदवला आहे, नंतर जे अतिवृष्टीचा लाभ आहे तो सुद्धा नोंदवला आहे। त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून कठोर चौकशी आणि तपासणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मागच्या वेळी तुम्हाला सुद्धा आठवते का बघा, मागच्या वर्षी 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकरी भरत होते, तुम्ही सुद्धा भरला असणार। यामध्ये बीड असेल, या ठिकाणी जालना असेल, अशा मोठ्या जिल्ह्यामध्ये घोटाळा देखील झाला होता आणि या अतिवृष्टीमध्ये जे काही शेतकरी आता लाभ घेऊ लागलेत त्यामध्ये कोणता घोटाळा होऊ नये ही खबरदारी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्यामुळे सरकारने पैसे या ठिकाणी तातडीने मंजूर करण्यात केलेत। त्याचं कारण म्हणजे विरोधकांनी देखील मुद्दा उचलून धरला, तुम्ही फक्त शेतकऱ्यांना पैसे मंजूर करता, परंतु शेतकऱ्याच्या खात्यावरती प्रत्यक्षात पैसे जमा होत नाहीत असं सांगितल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे। मग तुमच्या खात्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये या 18 जिल्ह्यामध्येच पैसे टोटल तुम्हाला 20,000 रुपये जमा करण्याची ऑर्डर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहायला गेले तर कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आता मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते। आता राज्यातील शेतकऱ्यांना आता ही ऑर्डर कोणी दिले, आता ऑर्डर कृषी मंत्र्यांनी दिले नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना ही ऑर्डर आता देण्यात आलेला आहे। आता आज 18 जिल्ह्यामध्ये जे काही शेतकरी बांधव राहत असतील
त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा केल्याशिवाय बँका तुम्ही बंद करू नका, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आता ही ऑर्डर दिली, त्यामुळे डायरेक्ट कृषी विभागाला ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी दिलं म्हटल्यावर या ठिकाणी तुम्हाला पैसे खरोखरच येणार आहेत. आता पहिलं कसं होतं की कृषी विभागाला ऑर्डर कृषीमंत्री देत होते, परंतु जी काय ऑर्डर दिले तर ती आता मुख्यमंत्री साहेबांनी दिले. त्यामुळे आता मुख्यमंत्री हे सर्वोच्च पदावर असतात, त्यांचं म्हणणं हे सर्व कृषी अधिकाऱ्यांना ऐकावंच लागतं. त्यामुळं आज कसल्याही परिस्थितीत या 18 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण डीबीडच्या माध्यमातून बँकेत केलं जाणार आहे. पैसे बँकेत जमा झाल्याशिवाय तुम्ही बँका बंद करू नका, अशा प्रकारची तंबीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आता बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा आता स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा साहेबांनी सुद्धा सांगितले. त्यामुळे आता शेतकरी बांधवाची खऱ्या अर्थाने लॉटरी लागणार आहे. आता अतिवृष्टीचे 18 जिल्ह्यामध्ये 18,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, एकत्रित 20,000 रुपये याचा लाभ तुम्हाला शेतकऱ्याच्या खात्यावरती आज जमा केला जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा दुसरा प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमकं कोणाला मिळणार, यासाठी काही अटी आणि पात्रता सरकारने लावलेत का, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकाराला बोलताना स्पष्टपणे सांगितलं, जर आम्ही शेतकऱ्यांना अपात्र यादी लावली नसली तरी सर्व शेतकऱ्याचा लाभ हा त्या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यामुळे सरकारला तोटा झाला असता. त्यामुळं आता जे काही शेतकरी गरीब आहेत, जे काही खरोखरच गरजू आहेत, दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, त्या ठिकाणी तुमचं घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे, तर अशा रेशन कार्डधारकांना, अशा शेतकऱ्यांना तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी सरकार तुम्हाला ओळखतं की तुम्ही गरीब आणि गरजू शेतकरी आहेत. आता त्यांनाच फक्त या ठिकाणी नमोचे 2,000 रुपये, अतिवृष्टीचे 18,000 रुपये असं बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, जे काही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना अवश्य लाभ जावा आणि बाकीच्या धनदांडग्या आणि सावकार शेतकऱ्यांना हा लाभ जाऊ नये, यासाठी 4 नियमामध्ये जे काही शेतकरी बसतील फक्त त्यांनाच या ठिकाणी उद्या 2 दिवसामध्ये राज्यातील सर्व 36 जिल्ह्यापैकी 24 तासाच्या आतमध्ये 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळणार आहे. आता या 18 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता ही ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं अतिवृष्टी पैसे आता खरोखरच या ठिकाणी जमा करणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, कदाचित तुम्हाला विश्वास पटत नसेल, परंतु मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कृषी विभागाला ऑर्डर देखील दिली आहे. कारण शेतकरी बांधवांनो, गेले 2 महिने झालं वाट बघत होते. शेतकरी बांधव नाराज झाले होते भाजप सरकारमुळे. त्यामुळे नाराज झाल्यामुळे मोठी टीका देखील होत होती. विरोधकांनी देखील मुद्दा आहे तो उचलून देखील धरला होता. मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस साहेबांवर मोठी टीका देखील झाली होती. त्या ठिकाणी विरोधकांनी टीका केली होती. त्याचं कारण म्हणजे सरकारने आधीच कर्जमाफी शेतकऱ्याची केली नाही. त्यामुळे शेतकरी बांधव पूर्णपणे या ठिकाणी नाराज होते. कारण शेतकऱ्याला निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करू असा विश्वास देखील दिला होता, पण सरकारने फसवल्यासारखं झाल्याचं शेतकरी बांधव या ठिकाणी चर्चा करू लागले आहेत. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही पावसामुळे नुकसान झालं तर त्यासाठी तुम्हाला तब्बल सरकारने 31,728 कोटी रुपयाची घोषणा केली. परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावरती, काही शेतकऱ्याच्या खात्यावरती तुटपुंजी जी रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली. परंतु अवश्य जेवढे शेतकऱ्याला पैसे हवे होते तेवढी रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाली नव्हती. त्यामुळं अनेक शेतकरी नाराज होते. आता मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश कृषी विभागाला दिले आहेत. आज पाहिलं तर 36च्या जिल्ह्यापैकी येणार नाहीत. तर पहिल्या टप्प्यामध्ये आज तुम्हाला 18 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे आणि नमोचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून आता सांगण्यात आली आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं यासाठी कोणत्या अटी आणि पात्रता लावल्यात का. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, या 4 नियमामध्ये जे काही शेतकरी बांधव बसतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आज आणि उद्या 24 तासामध्ये शेतकऱ्यांनी तुम्ही वाट बघायची आहे. त्यांना 18 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे वितरण होणार. आता याबाबत 24 तासाच्या आतमध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बाजूला राहणार नाही, सर्वांना पैसे येणार आहेत. आता बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि हे स्पष्टपणे सांगितलं, तर या 4 नियमात जे काही शेतकरी बांधव असतील तर त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. मग हे 4 नियम कोणते आहेत नक्की तुम्ही शेतकरी बांधवांनो जाणून घ्यायचं आहे. आता या माध्यमातून असं देखील सांगितलं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत. फक्त या शेतकऱ्याचे नाव अतिवृष्टी आणि नमो शेतकऱ्याच्या योजनेच्या हप्त्यासाठी बँकांना देण्यात आले. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये 19 नोव्हेंबरला मिळाले का बघा. तुम्हाला 2,000 रुपये मिळाल्याचा SMS मोबाईलवरती आला आहे का बघा. जर तो आला असेल तर सर्वांना व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचं कारण म्हणजे आता अतिवृष्टीचे 18,000 रुपये, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, टोटल 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा SMS देखील तुम्हाला येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी PM किसान योजनेचा आणि अतिवृष्टीचा आणि नमो शेतकरी योजनेचा काय संबंध. बघा, तुम्हाला PM किसान योजनेची जी लाभार्थी यादी आहे
त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत त्यांची जे नावं आहेत तर 30 बँकांना यादी या ठिकाणी बँकांना देण्यात आलेलं आहे. आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 18,000 रुपये, नमो योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता या पहिल्या नियमामध्ये तुम्ही बसला असणार आहे, कारण PM किसान योजनेचे पैसे जवळपास सर्वांनाच मिळालेत. परंतु आता पुढचे 3 नियम सरकारने सांगितलेत, यामध्ये तुम्ही बसलं पाहिजे. व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण जी काय ऑर्डर दिले ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले, डायरेक्ट कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आले. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत हे पैसे शेतकरी बांधवाच्या खात्यावरती आज आणि उद्या 24 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी मिळालेली आहे. आता बघा दुसरा नियम या ठिकाणी कोणता लावण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनो, आता सरकारने सांगितले की KYC केलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार. बघा, KYC केलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही बिंदास झालो, आम्हाला काय टेन्शन नाही, आम्ही KYC करून बसलो आहे, परंतु अजिबात हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांनो, आधार कार्ड अपडेट न करता डायरेक्ट तुम्ही KYC केल्यास कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आले. परंतु सरकारने सांगितलं होतं की पहिल्यांदा आपलं आधार कार्ड अपडेट करा. तुमचं आधार कार्ड काढून जुने झाले आहेत, 4, 5 वर्ष, 10 वर्षाच्या पाठीमागे तुम्ही आधार कार्ड काढून जुने झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेती कामाबद्दल त्या ठिकाणी वेळ मिळत नसतो, म्हणजे शेतीमध्ये भरपूर कामं असतात. त्यामुळं आधार कार्ड अपडेट न करता त्या ठिकाणी अनेकांनी शेतकरी बांधवांनी KYC केलेली आहे. त्याच्या खात्यावरती सरकारने अतिवृष्टी आणि नमोचे पैसे सोडून पण जर KYC या ठिकाणी आधार कार्ड अपडेट न करता केली असेल तर तुम्हाला हा लाभ जमा होण्याची शक्यता या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करून घ्या. जर तुम्ही KYC केले असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आज उद्या 24 तासाच्या आतमध्ये DBTच्या माध्यमातून अतिवृष्टीचे 18,000 रुपये, नमोचे 2,000 रुपये, असं टोटल तुम्हाला 20,000 रुपयेचा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आता पुढचा नियम आहे, ज्या शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, आत्तापर्यंत कोणीच अंदाज लावला नव्हता. आता सर्वांनी काळजीपूर्वक बघा. शेतकरी बांधवांनी यामध्ये सांगण्यात आले, शेतीची अट बघा लावण्यात आले. शेती किती आहे आतापर्यंत कोणीच चेक करत नव्हतं, परंतु सरकार चेक करतं आहे. कारण शेतकऱ्याची शेती आता पाहायला गेलं तर 10 एकर, 20 एकर, 15 एकर अशा प्रकारची जास्त प्रमाणात आहे. असं सरकार काय म्हणते, त्यांना आता काय गरज आहे अतिवृष्टीची मदत करायची किंवा नमोचे हप्ते घेण्यासाठी त्यांना काय गरज आहे. त्यांनी एवढी शेती असताना त्यांना काय गरज नसणार आहे. ही योजना सर्व गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी काढण्यात आली आहे, ज्यांना 2 वेळेचं खायला जेवण मिळत नाही, ज्यांच्या खिशामध्ये पैशाची कमतरता असते. त्यांना महाग शेतकरी, आज जे काही मोठे शेतकरी काय करतात, फुकटचा लाभ घेतात, अर्ज भरतात, परंतु श्रीमंत शेतकऱ्या, धनदांडगे शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती जाऊ नये अशा प्रकारचे आदेशसुद्धा या ठिकाणी समोर आलेले आहे. आता चौथा नियम काय बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यासाठी अजूनपर्यंत कधीच लावण्यात आलेला नव्हता, तर तो नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे. तो देखील तुम्ही बिंदास्त आता राहायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. आता तुम्हाला पैशाचे वितरण आजच्या आज केले जाणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, आता ओळखपत्राशिवाय अतिशय महत्त्वाचं काम या ठिकाणी विधान सरकारनं देखील केलं आहे. आता तुम्ही पहिलं ओळखपत्र कुठलं, आधार कार्ड, पॅन कार्ड चालत होतं, परंतु आता मतदान कार्ड कंपल्सरी करण्यात आले. आता मतदान कार्ड का कंपल्सरी करण्यात आले या ठिकाणी सरकारने ओळखले. जर आपण मतदान कार्ड या ठिकाणी या योजनेसाठी कंपल्सरी केलं तर सरकारच्या माध्यमातून ही जर चेकिंग करण्यात आली तर या ठिकाणी मतदान लोक काढतील आणि मतदान काढून या ठिकाणी आता आपल्याला वोट देतील, म्हणजे मतदान देतील. दोन्ही बाजूंनी सरकारचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता मतदान कार्ड ज्या शेतकऱ्याकडे आहे फक्त त्यांनाच या ठिकाणी जे काही सप्टेंबर महिन्याच्या पावसाचे नुकसान झाले त्याचे 18,000 रुपये आणि तुम्हाला नमूचे 2,000 रुपये असे टोटल 20,000 रुपये याचा लाभ तुम्हाला 18 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना जमा करण्याची ऑर्डरसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांना 2 मिनिटाचा वेळ तुम्ही काढून प्रत्येक जिल्ह्याची माहितीसुद्धा तुम्ही समजून घ्या. अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये जे काही शेतकरी बांधव पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्याचे जिल्हे निवडलेत ते 18 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे. तर या 18 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते देखील असणं अतिशय गरजेचं आहे, कारण राज्यातील शेतकऱ्याचे जिल्हे म्हणजे घोषित या ठिकाणी करण्यात आलेत. त्या 18 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आली. आता सगळ्यात पहिला जिल्हा करण्यात आला तो म्हणजे वर्धा, त्यानंतर दुसरा जिल्हा यवतमाळ, तिसरा बुलढाणा, अकोला, त्यानंतर वाशिम, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव राहत असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक शेतकरी आता नाराज होऊ नका, तुम्हालासुद्धा उद्या देखील जे पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुमच्या उद्याच्या टप्प्यामध्ये हे पैसे देखील जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून सांगण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान, जय किसान.